PCOSमुळे वजन वाढत आहे असं म्हणण्यापेक्षा जास्त वजन वाढल्यामुळे हे PCOSचे चेंजेस होत आहेत. घरच्या घरी तर मी म्हणणार नाही की घरच्या घरी ट्रीटमेंट करून तुम्ही ते नियंत्रणात आणू शकता. घरच्या घरी करता येण्यासारखी एकच गोष्ट आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अँड डाएट चेंजेस. मला PCOS आहे तर मी नैसर्गिकरित्या प्रेग्नंट होऊ शकते का? तर याचं असं उत्तर आहे की या सर्व गोष्टी डिपेंड्स असतात तुमचा PCOSची सिव्हिरिटी किती आहे. हा आजार अमुक टॅबलेट घेतली किंवा औषध घेतलं आणि बरा झाला आहे असं होत नाही. तर नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल गौंडरे पाटील, MBBS DGO DNB. आत्ता सध्या Cloud9 हॉस्पिटल बानेर येथे कार्यरत आहे. PCOS हे काय असतं? थोडक्यात पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणजे आपल्या ओव्हरीमध्ये अंडाशयामध्ये जे फॉलिकल्स तयार होतात म्हणजे अंडे तयार होतात त्याची संख्या ही एक 12 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा तयार होते तेव्हा त्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं म्हटलं जातं. तर दुसरा प्रश्न असा विचारला जातो, PCOSमुळे शरीरामध्ये कोणकोणते बदल होतात? तर थोडक्यात सांगायचं तर PCOS जेव्हा होतो त्यावेळेस महिलांमध्ये अचानक वजन वाढणे हा सर्वात महत्त्वाचा बदल आपल्याला दिसून येतो. दुसरी गोष्ट म्हणजे मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज, जसं की मासिक पाळीमध्ये इरेग्युलर होऊन जातात एकतर किंवा कमी जास्त फ्लो, ब्लिडिंग वगैरे अशा प्रकारच्या तक्रारी या जाणवतात. त्यानंतर एक्सेसिव्ह आणि ॲबनॉर्मल हेअर ग्रोथ ज्याला म्हणतो, हिरसुटिझम, जसे की चेहऱ्यावरती केस वाढणे किंवा चेस्ट ॲबडॉमेनवरती केस येणे, या गोष्टी PCOSमध्ये दिसतात. PCOSमुळेच माझे वजन वाढते का? तर याला आपण उलटा थोडंसं बघू शकतो की PCOSमुळे वजन वाढत आहे असं म्हणण्यापेक्षा जास्त वजन वाढल्यामुळे हे PCOSचे चेंजेस होत आहेत हे अगदी ॲप्रोप्रिएट राहील. PCOSमुळे जे लाँग टर्म साईड इफेक्ट्स काय होतात किंवा PCOSमुळे काय डिसीज होऊ शकतात? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांमध्ये इनफर्टिलिटी म्हणजे डिफिकल्टी टू कन्सीव्ह. जेव्हा प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असतात महिला तर ते प्रेग्नन्सी होण्यासाठी जे अडथळा येऊ शकतो PCOSमुळे प्रेग्नन्सीमध्ये अडथळा येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ओबेसिटी आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टी जसे की तुमचं हायपरटेन्शन, डायबिटीज किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम ज्याला म्हणतो, या गोष्टी सर्व होऊ शकतात. तर याच महिला जेव्हा OPDमध्ये येतात तेव्हा त्यांचा एक मोस्ट कॉमन प्रश्न असतो की मला PCOS आहे तर मी नैसर्गिकरित्या प्रेग्नंट होऊ शकते का? तर याचं असं उत्तर आहे की या सर्व गोष्टी डिपेंड्स असतात तुमचा PCOSची सिव्हिरिटी किती आहे. जर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम हा सिव्हिअर असेल, जसं की तुमचं ओबेसिटी असेल, तुम्हाला जे हिरसुटिझम म्हणतात किंवा जे हायपर अँड्रोजेनिझम, या सर्व ज्या बाकीच्या साईन आहेत त्याची जर सिव्हिरिटी जास्त असेल तर तुम्हाला डेफिनेटली ट्रीटमेंट घ्यावीच लागेल. कारण अशा महिलांमध्ये मोस्ट कॉमन सिम्पटम आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे इरेग्युलर मेन्सेस असतात, एक इरेग्युलर ओव्ह्युलेशन असतं. जर पिरियड्स आणि ओव्ह्युलेशन जर इरेग्युलर असेल तर कन्सेप्शनला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण ही सिव्हिरिटी कमी असेल, एकदम बॉर्डरलाईन मॉर्फॉलॉजी असेल तर अशा प्रकारचे पेशंट नॅचरली कन्सेप्शनसाठी ओके असू शकतात. अजून एक प्रश्न विचारला जातो की PCOS कायमचा बरा होतो का आणि काही कायमस्वरूपी उपाय आहे का? तर आत्तापर्यंतच्या जे काही ट्रीटमेंट झालेले आहेत त्यानुसार हा आजार अमुक टॅबलेट घेतली किंवा औषध घेतलं आणि बरा झाला आहे असं होत नाही. तर याच्या ट्रीटमेंटचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. तर ही ट्रीटमेंट ही कदाचित लाईफलाँग असू शकते जर त्याची सिव्हिरिटी जास्त असेल तर. आणि कायमस्वरूपी उपाय असा यावर डेफिनेटली सांगू शकत नाही. अजून एक प्रश्न विचारला जातो की मग PCOSची ट्रीटमेंट ही खूप महाग आहे का? मेडिकल ट्रीटमेंटची प्रत्येक PCOSमध्ये गरज नसते. तर पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की लाईफस्टाईल चेंजेस, डाएट मॉडिफिकेशन, याच्यामुळेही बरेचसे PCOSचे पेशंट नीट झालेले आम्ही पाहिलेले आहेत. जसं की आजकाल बाहेरचे जंक फूड खाणे किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत किंवा मैद्याचे पदार्थ आहेत, या सर्व गोष्टींनी ओबेसिटी वाढण्याचे हे मुख्य कारण आहे. मग हे ओबेसिटी वाढते, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो, त्याच्यामुळे हे पॉलिसिस्टिक ओव्हरीज तयार होतात आणि हा सिंड्रोम तयार होतो. तर हे कॅस्केड बनून जातं आणि त्याच्यामुळे हा रोग इथून फक्त मेडिकेशनने नीट होईल तर असं होत नाही. पहिल्यांदा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डाएट मॉडिफिकेशन केले पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट घेऊ शकता. तर मेडिकल ट्रीटमेंट फॉर PCOS याचं सर्वात फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण स्टार्ट करतो ती प्रोजेस्ट्रॉन टॅबलेट, जे आपल्याला महिन्यातील काहीच दिवस प्रोजेस्ट्रॉन टॅबलेट घेतली जाते आणि त्याच्यानंतर पेशंटला पिरियड्स येण्यासाठी मदत होते, ज्याला आपण सोप्या भाषेत विड्रॉल ब्लिडिंग असं म्हणतात. याच्याही पुढे जाऊन काही पेशंटला सपोज प्रेग्नन्सी नको आहे आणि त्यांना मेन्सेस ही रेग्युलर करायचे आहेत,
प्लस त्यांना हा जो इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, ओबेसिटी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, ॲक्ने आहे, हिरसुटिझम आहे, या सर्व प्रॉब्लेमवरती जर एक शुअर शॉट उपाय किंवा एक चांगला एक ज्याचा चांगला रिझल्ट आला आहे असा जर मेडिकेशन जे आहे ते म्हणजे लो डोस ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. आता याची सेफ्टी वगैरे याच्याबद्दल बोलले जाते. तर ओसी पिल्स घेणे हे PCOSमध्ये हे सेफ आहे, कारण याचे जे इथिनिल इस्ट्राडायल आणि प्रोजेस्ट्रॉन जे थर्ड जनरेशन प्रोजेस्ट्रॉन वापरलं जातं हे अतिशय सेफ आहेत आणि ते आत्तापर्यंतच्या ट्रीटमेंटमध्ये पेशंटला त्याचा खूप लाभ झालेला आहे. PCOS असेल तर मी काय खावं किंवा कोणता आहार चांगला आहे, तर याचं फार सोपं आणि कॉमन उत्तर आहे की तुम्हाला बाहेरचे जंक फूड, जसं आधी सांगितलं कार्बोनेटेड फ्रूट्स, मैदायुक्त फ्रूट्स पदार्थ, साखरेचे पदार्थ हे सर्व अवॉइड करायचे आहेत. मी काय खाल्लं पाहिजे? खाण्यामध्ये फक्त बॅलन्स डाएट असला पाहिजे. होल ग्रेन्स, फ्रूट्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या भाज्या ज्या आपण म्हणतो, फळं, स्प्राउट्स, या सर्व जे बॅलन्स डाएट आहे, हेल्दी डाएट आहे, तो तुमच्या आहारामध्ये असला पाहिजे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, PCOS घरच्या घरी किंवा औषधांनी नियंत्रणात ठेवता येतो का? घरच्या घरी तर मी म्हणणार नाही की घरच्या घरी ट्रीटमेंट करून तुम्ही ते नियंत्रणात आणू शकता. घरच्या घरी करता येण्यासारखी एकच गोष्ट आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अँड डाएट चेंजेस, जे आपण आत्ताच वरती बघितलेले आहेत. आणखी एक प्रश्न विचारला जातो, ते म्हणजे माझं लग्न झालेलं नाही तरी मला PCOS होऊ शकतो का आणि त्याची लक्षणे काय असतात? PCOS हे कोणालाही होऊ शकतं. उदाहरणार्थ एखाद्या मुलीचं वय 18 वर्ष आहे आणि तिच्या सोनोग्राफीमध्ये असे ओव्हरीजमध्ये मल्टिपल सिस्ट आहेत, तर मी त्या पेशंटला PCOS आहे असं म्हणू शकत नाही, कारण मला अगोदर तिचा पिरियड्स कोणत्या वयाच्या समजा 14व्या वर्षी आला तर तिला फक्त पिरियड्स येऊन 4च वर्ष झालेत, तर या कॅन्डिडेटला PCOS आहे असं म्हणता येत नाही. तर कमीत कमी 8 वर्ष झालेले असले पाहिजेत, तेव्हा त्या पेशंटला आपण PCOS असं आपण म्हणू शकतो. ते पण आणि विवाहित किंवा अविवाहित हा क्रायटेरिया PCOSमध्ये असा नसतो, कारण हे कोणालाही होऊ शकतं. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो, PCOS आहे का नाही हे कसं कळतं आणि त्यासाठी कोणत्या टेस्ट करायला जातात? तर PCOS आहे की नाही हे कळण्यासाठी प्रामुख्याने आपण जे वरती लक्षणं अगोदर बघितली आहेत, जसं की तुमचं वजन वाढलेलं आहे, तुम्हाला पिरियडच्या काही तक्रारी आहेत किंवा सोनोग्राफीमध्ये या पॉलिसिस्टिक मॉर्फॉलॉजी डिटेक्ट झाली आहे, एकतर या गोष्टींमुळे तुम्हाला कळतं. आणि ते कन्फर्म करण्यासाठी काही टेस्ट आपण करू शकतो, ज्याच्यामध्ये आहे की फर्स्ट सोनोग्राफी ही एक टेस्टच मानली जाते, त्यामुळे सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळू शकतं की तुम्हाला PCOS आहे की नाही. दुसऱ्या काही ब्लड टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये आपण हे कन्फर्म करू शकतो. त्यानंतर प्रश्न आहे की दोन्ही अंडाशयांमध्ये सिस्ट आहेत असं सांगितलं आहे, हे खूप गंभीर आहे का? ओव्हरीजमध्ये, अंडाशयामध्ये सिस्ट हे असतातच. म्हणजे सिस्ट म्हणजे काय आहे, तर एक फ्लुइड फिल्ड सॅक असते ज्याच्यामध्ये एग असतं, ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची गोष्ट असते. पण दर महिन्याला अशा प्रकारचे सिस्ट काही ठराविक तयार होतात आणि त्याच्यातून एक बाहेर पडतं, ज्याला ओव्ह्युलेशन म्हणतात, आणि मेन्स्ट्रुअल सायकल कंटिन्यू होते. पण PCOSमध्ये ही चेन डिस्टर्ब झालेली असते काही कारणांमुळे, जे आपण आधीच एक्सप्लेन केलं आहे. तर या अंडाशयांमध्ये मल्टिपल सिस्ट होतात, ज्याची संख्या एका ओव्हरीमध्ये जर 12पेक्षा जास्त असेल आणि प्रत्येक सिस्टचं जर साईज 2 ते 9 मिलीमीटर याच्यापेक्षा जास्त असेल तर याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं म्हटलं जातं. त्यामुळे सिस्ट असणं महत्त्वाचं नाही, तर त्याचं जे ओव्हरीचं व्हॉल्यूम आहे, जे की मोर दॅन 20 cc एवढं व्हॉल्यूम एका ओव्हरीचं असतं. तर मी आता सांगितल्याप्रकारे जर ओव्हरीमध्ये या सर्व गोष्टी असतील तर तो मात्र गंभीर असं म्हणता येणार नाही, पण ट्रीटमेंटची गरज आहे, या गोष्टीला ट्रीटमेंटची गरज आहे. त्यानंतर प्रश्न आहे की PCOS असेल तर पुढे जाऊन इतर आजार होण्याचा धोका असतो का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. PCOS हा मी आधीच म्हटल्याप्रमाणे मल्टीसिस्टीम आणि एंडोक्राईन डिसऑर्डर आहे. म्हणजे काय, तर मल्टीसिस्टीम हा PCOS आजार आहे, तो एकाच वेळी खूप साऱ्या सिस्टीमवर अफेक्ट करतो. आणि एंडोक्राईन डिसऑर्डर म्हणजे बॉडीमधले बरेचसे हॉर्मोनल इम्बॅलन्स करणारा हा एक मेजर असा डिसऑर्डर आपण याला म्हणू शकतो. तर हा काय करतो, PCOSमुळे जर बॉडीमधलं ना इस्ट्राडायल लेवल वाढलेले असतात. या इस्ट्राडायल लेवल्स किंवा हे इस्ट्रोजन युट्रसवरती, एंडोमेट्रियमवरती ॲक्ट होतं आणि एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया नावाचा जो आजार म्हणू शकतो, किंवा गर्भाशयाचं अस्तर जाड झालं असं मराठीत म्हणतात, तर हा प्रकार होऊ शकतो आणि पुढे जाऊन त्याचं रूपांतर एंडोमेट्रियल कॅन्सरमध्ये सुद्धा होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे PCOSमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असतो आणि सर्वांना माहीत आहे आजकाल इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे टाईप 2 डायबिटीस मेलायटस होण्यासाठी कारणीभूत असतो. त्याचप्रमाणे PCOSमध्ये अँड्रोजन लेवल्स एक्सेस झालेले असतात.
त्यामुळे पेशंटला कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, डिस्लिपिडेमिया ज्याला म्हणतात अशा प्रकारचा आजार होऊ शकतो. तर या सर्व गोष्टींना एकत्रित मिळून एक्स सिंड्रोम असं म्हणतात. तर हा एक्स सिंड्रोम होण्याचे चान्सेस PCOSवाल्या लोकांना असतात, जे लाँग टर्म पुढे जाऊन होणाऱ्या डिसीजेसमध्ये येतात. या व्यतिरिक्तही तुम्हाला PCOSबद्दल काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आम्हाला ते कमेंटमध्ये विचारू शकता. आम्ही त्याची तुम्हाला नक्कीच उत्तरे देऊ.